जसजसा बिग बॉस मराठीचा 6वा सीझन फिनालेच्या दिशेने वळत आहे, तसतसा या सीझनचा विनर कोण बनणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढत आहे. 19 एप्रिल रोजी बिग बॉस मराठी सीझन 6चा भव्यदिव्य असा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. याच ग्रँड फिनालेमध्ये आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 6चा विनर मिळणार आहे. मागच्या आठवड्यात राखी सावंत हिने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. आता बिग बॉस मराठीच्या घरात टॉप 6 सदस्य उरले आहेत. त्यामध्ये तिकीट टू फिनाले जिंकून तन्वी कोलते हिने थेट फिनालेमध्ये उडी घेतली आहे आणि उरलेले 5 सदस्य थेट नॉमिनेट झाले आहेत. या सदस्यांमध्ये राकेश, विशाल, अनुश्री, दीपाली आणि रेवा यांचा समावेश आहे. आता या सदस्यांमधून एक मिडवीक इविक्शन होणार आहे. आता त्याचे फायनल वोटिंग ट्रेंड समोर आले आहेत. नॉमिनेटेड सदस्यांचे वोटिंग सोमवार दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू होते. आता त्याचे फायनल वोटिंग ट्रेंड समोर आले आहेत आणि या वोटिंग ट्रेंडनुसार बिग बॉस मराठीच्या घराचा मिडवीक इविक्शनमध्ये कोण निरोप घेणार पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग जाणून घेऊयात फायनल वोटिंग ट्रेंडमध्ये कोण आहे नंबर 1 वरती आणि कोण आहे डेंजर झोनमध्ये आणि मिडवीक इविक्शनमध्ये कोणाचा पत्ता कट होणार आहे. पाहूयात फिनालेच्या अगदी जवळ येऊन कोणत्या सदस्याचा बिग बॉस मराठीचा सफर संपणार आहे. तर नंबर 5 वरती आहे दीपाली सय्यद. दीपाली ही नेहमीच जेव्हा नॉमिनेशनमध्ये आलेली आहे तेव्हा ती बॉटममध्ये राहिलेली आहे. मात्र तरीही बिग बॉसने तिला अद्याप घराबाहेरचा रस्ता दाखवला नाही. मात्र या इविक्शनमध्ये बिग बॉस दीपालीला घराबाहेर काढतील का की पुन्हा एकदा इतर कोणता सदस्य एलिमिनेशनला सामोरा जाईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान फायनल वोटिंग ट्रेंडमध्ये दीपाली ही बॉटममध्ये आहे आणि डेंजर झोनमध्ये आहे. तसेच तिच्यावर इविक्शनची टांगती तलवार सुद्धा आहे. जर दीपाली या मिडवीक इविक्शनमध्ये घराबाहेर नाही गेली तर दीपाली थेट टॉप 5 सदस्य बनेल आणि फिनालेमध्ये पोहोचेल. तर नंबर 4 वरती आहे वाईल्ड कार्ड सदस्य रेवा कौरासे. रेवा कौरासे हिने मागील आठवड्यात खूप चांगला परफॉर्मन्स दिला. त्यामुळे ती मागच्या आठवड्यात खूप हायलाइट देखील झाली आणि कॅप्टन बनण्याचा बहुमान देखील तिने मिळवला. त्यामुळे तिचा गेम अप झाला आणि प्रेक्षकांचाही तिला खूप पाठिंबा मिळाला. प्रेक्षकांमध्ये रेवाबद्दल एक पॉझिटिव्हनेस तयार झाला आणि त्यामुळे वोटिंगमध्ये देखील रेवाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे असले तरी देखील बिग बॉसच्या नुसार रेवा हिला मिडवीक इविक्शनमध्ये घराबाहेर जावे लागणार का? सूत्रांच्या माहितीनुसार रेवा कौरासे ही सदस्य या आठवड्यात बिग बॉसच्या घराचा निरोप घेणार आहे आणि तिचे फिनालेच्या अगदी जवळ येऊन टॉप 5 सदस्य बनण्याचे स्वप्न तुटणार आहे. जर नशिबाचा गेम पालटला तर रेवाच्या ऐवजी दीपाली देखील घराबाहेर जाऊ शकते. दरम्यान हे आता एपिसोड रिलीज झाल्यावरच समजेल. तर नंबर 3 वरती आहे अनुश्री माने. अनुश्रीचा गेम मिड सीझनमध्ये सुधारला आहे. तिचा गेम स्ट्रॉंग झाला आहे. प्रेक्षकांचा देखील तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनुश्री देखील टॉप 5 सदस्य आहे आणि ट्रॉफीची दावेदार देखील तिला मानली जाते. तर नंबर 2 वरती आहे खूप शॉकिंग असा सदस्य म्हणजेच राकेश बापट. राकेश याचा बाहेर खूप मोठा फॅनबेस आहे. तो हिंदी आणि मराठी अशा दोन्ही इंडस्ट्रीमधून बिलॉंग करत असल्या कारणाने त्याच्याकडे फॅनबेस जास्त आहे. तसेच बिग बॉसच्या घरात देखील त्याचा गेम पॉझिटिव्ह आहे आणि प्रेक्षकांना त्याचा गेम आवडत आहे. मात्र या वोटिंग ट्रेंडमध्ये त्याला थोडे कमी वोट्स मिळाले आहेत. त्यामुळे तो नंबर 2 वरती आलेला आहे. मात्र तरी देखील तो टॉप 2 सदस्यांपैकी एक आहे आणि ट्रॉफीचा हकदार देखील त्याला मानले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार तर राकेश बापट हा या सीझनचा विनर देखील होऊ शकतो. तर नंबर 1 वरती राज्य करत आहे विशाल कोटियन. विशाल याला मागील आठवड्यापासून प्रेक्षकांची खूप सिंपती मिळताना दिसत आहे. त्याने शेवटच्या आठवड्यात येऊन सिंपती गेम खेळला आहे. त्यामुळे त्याच्या वोटिंगमध्ये झपाट्याने वाढ झाली. मागील 2 आठवड्यापासून तो त्याची इमोशनल साईड दाखवत आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. दरम्यान असे असले तरी देखील राकेश आणि विशाल यांच्यात थोड्याच वोटिंगचा फरक आहे. प्रेक्षकांनी विशाल याला ट्रॉफीचा हकदार देखील मानले आहे आणि विशालने ट्रॉफी जिंकावी असे बरेच प्रेक्षकांचे मत आहे. दरम्यान आता या मिडवीक इविक्शनमध्ये रेवा कौरासे ही सदस्य घराबाहेर जाणार आहे. रेवाला तुम्ही बिग बॉसच्या घरात मिस करणार का? तुम्ही तिला फिनालेमध्ये पाहत होतात का? हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा. दरम्यान आता बिग बॉसच्या भव्य दिव्य ग्रँड फिनालेमध्ये टॉप 2 सदस्य कोण असणार? तन्वी राकेश की तन्वी विशाल की अनुश्री आणि तन्वी? आणि बिग बॉस मराठी सीझन 6चा विनर कोण होणार आणि या सीझनचा विनर म्हणून तुम्ही कोणाला पाहता? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आणि बिग बॉस विषयीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.